अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज सांगली महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून सांगलीतून जनजागृती रॅली काढण्यात आली। आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती रॅली संपन्न झाली। सांगली महापालिका मुख्यालय येथून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली। या जनजागृती रॅलीमध्ये टीबी हरेगा देश जीतेगा अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच टीबीची लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घेण्याचं आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आलं। रॅलीमध्ये महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांच्यासहित विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि महापालिका शहर व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। काँग्रेस भवन येथे या रॅलीची सांगता झाली। जागतिक टीबी दिनानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। शहर टीबी विभागाचे डॉक्टर विजय आयनापुरे, नितीन देसाई, लेखापाल अनिल वाघमारे, अबोली पवार यांच्यासहित अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। वैभव पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली करंज महानगरपालिका। आज सांगली महापालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त सर सुधीर गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथे रॅली संपन्न झालेली आहे। आज दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण महापालिका क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत। तसेच आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आपण सर्व ठिकाणी जनजागृती करत आहोत। तसेच सर्वांना नागरिकांना मी विनंती करतो की आपल्याला कोणतीही क्षयरोगाची लक्षणं, उदाहरणार्थ 10 दिवसापेक्षा जास्त असलेला खोकला, अचानक बजात होणारी घट, संध्याकाळचा येणारा ताप त्याची लक्षणं आढळली तर आपण तात्काळ आमच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, मनपा, दवाखाने, आरोग्य वर्धिनी केंद्र या ठिकाणी संपर्क करावा। आमच्याकडे सर्व अद्ययावत यंत्रणा टीबी तपासणीची, क्षयरोग तपासणीची उपलब्ध आहे। त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। तात्काळ अशी काही लक्षणं भेटली तर तात्काळ आमच्या आरोग्य यंत्रणेला संपर्क करावा। धन्यवाद। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।